मित्रांनो, तुम्ही जर 3 इयर एल-एल-बीचा फॉर्म भरला असेल आणि आता हॉल तिकीटची तुम्ही वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमचे हॉल तिकीट्स कधी येतील आणि कशा पद्धतीने तुम्ही ते हॉल तिकीट्स डाउनलोड करू शकता, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा रेकॉर्डेड क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित वेळेमध्ये लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तुम्हाला अभ्यासासाठी गरजेच्या असणाऱ्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे दिले जातील. त्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड असतील आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि या कमी वेळेमध्ये या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने यापूर्वीच एक नोटीस जारी केलेली आहे आणि ती नोटीस आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेली आहे. तर या नोटीसनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे हॉल तिकीट्स जे आहेत ते आता 2 फॉर्मॅटमध्ये येणार आहेत. म्हणजेच थोडक्यात सुरुवातीला तुम्हाला सिटी इंटिमेशन स्लिप दिली जाईल आणि त्या सिटी इंटिमेशन स्लिपवरती काही गोष्टी मेन्शन केलेल्या असतील, जसं की तुमचं नाव ॲज पर SSC, ॲज पर आधार, तुमचा आधार नंबर, रोल नंबर, त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, रिपोर्टिंग टाइम, तसेच क्वेश्चन पेपर लँग्वेज असेल, तुमचं जेंडर असेल, त्यानंतर तुमच्या परीक्षेचा टाइम, तुमची डेट ऑफ बर्थ, परीक्षा सेंटरचा गेट क्लोजर टाइम सुद्धा इथे दिलेला असणार आहे. तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या सिटी इंटिमेशन स्लिपवरती दिल्या जाणार आहेत आणि त्या सिटी इंटिमेशन स्लिपवरती तुमचे हॉल तिकीट कधी दिले जातील याची तारीख सुद्धा दिली जाणार आहे. फक्त त्या सिटी इंटिमेशन स्लिपवरती तुमची एक्झाम ज्या सेंटरवरती होणार आहे त्या सेंटरचं नाव दिलं जाणार नाही किंवा त्याचा डिटेल ॲड्रेस तुम्हाला सुरुवातीला मिळणार नाहीये. सुरुवातीला फक्त तुम्हाला सिटी समजेल, एक्झामिनेशनचा टाइम समजेल आणि तुमची जी डिटेल्स आहे तुम्ही त्या सिटी इंटिमेशन स्लिपवरती व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर सीईटी सेल तुम्हाला तुमचं हॉल तिकीट देईल. आता मित्रांनो, राहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही सिटी इंटिमेशन स्लिप कधी मिळेल आणि आपलं हॉल तिकीट कधी मिळेल. तर आपण जर पाहिलं तर आपली जी एक्झाम आहे ती 1 आणि 2 एप्रिलला आहे. तर सीईटी सेलच्या नोटीसनुसार परीक्षेपूर्वी साधारणतः तुम्हाला 3 ते 4 दिवस तुमचे हॉल तिकीट दिले जाणार आहेत आणि ऑब्विसली हॉल तिकीट येण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची सिटी इंटिमेशन स्लिप दिली जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपली जी 3 इयर एल-एल-बीची परीक्षा आहे ती 1 आणि 2 एप्रिलला म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसामध्ये आहे. या नोटीसनुसार 4 दिवस अगोदर म्हणजे जास्तीत जास्त शनिवारपर्यंत 28 मार्चपर्यंत आपले हॉल तिकीट सीईटी सेलला द्यावे लागणार आहेत आणि त्यापूर्वीच तुमची सिटी इंटिमेशन स्लिप सुद्धा सीईटीने देणं अपेक्षित आहे. तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच 26-27 तारखेपर्यंत आपल्याला सीईटी सेलकडनं सिटी इंटिमेशन स्लिप मिळेल आणि शनिवारी 28 तारखेला आपल्याला हॉल तिकीट सीईटी सेल देईल असं आपण एक्सपेक्ट करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने जर आपली सीईटी पोस्टपोन करायचं ठरवलं तर आपल्याला ना सिटी इंटिमेशन स्लिप मिळेल ना हॉल तिकीट मिळेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम 27 ते 28 तारखेपर्यंत आपण सिटी इंटिमेशन स्लिपची वाट पाहूयात. तोपर्यंत सिटी इंटिमेशन स्लिप जर आली नाही तर मे बी आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की सीईटी सेलचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. थोडक्यात सीईटी सेल एक्झाम पोस्टपोन करण्याच्या विचारामध्ये आहे. जर 28 तारखेपर्यंत ॲटलिस्ट आपली सिटी इंटिमेशन स्लिप आली नाही तरच. अदरवाईज जर 28 तारखेच्या आत आपल्याला आपली सिटी इंटिमेशन स्लिप मिळाली तर 29 तारखेपर्यंत आपल्याला हॉल तिकीट मिळतील आणि दिलेल्या शेड्यूलनुसार आपली परीक्षा सीईटी सेल कंडक्ट करेल. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन तुम्ही एक्सपेक्ट करू नका, कारण जर सीईटी सेल 28 तारखेला मॅक्सिमम 29 तारखेला हॉल तिकीट देते तर सीईटी सेल 1 आणि 2 तारखेला नक्कीच एक्झाम पण घेईल. तर अशा पद्धतीने आपण एक्सपेक्ट करू शकतो की या वीकेंडपर्यंत आपले हॉल तिकीट आणि आपल्या सिटी इंटिमेशन स्लिप ज्या आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत आणि जर मिळत नसतील तर मे बी ही एक्झाम एक्सटेंड होईल. ज्यावेळेस सीईटी सेल सिटी इंटिमेशन स्लिप देईल त्यावेळेस सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 वरती जाऊन तुम्हाला तिथे साइन इन करायचंय. साइन इन करण्यासाठी तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे आणि पासवर्ड आहे तो इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर साइन इन म्हटल्यानंतर इथे तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचा ऑप्शन दिसतोय. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स दिसेल
आणि त्या कोर्स खाली तुम्हाला हॉल तिकीट किंवा सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा अवेलेबल होईल. हे कधी अवेलेबल होईल? जेव्हा सीईटी सेल त्यांच्या साईडने त्यांची सिटी इंटिमेशन स्लिप अपलोड करेल तेव्हाच आपण ती इकडनं डाउनलोड करू शकतो. जोपर्यंत तुम्हाला नो एनरोलमेंट फाउंड असा मेसेज दिसतोय तोपर्यंत तुमचे हॉल तिकीट आलेले नाहीयेत, तोपर्यंत तुम्हाला तुमची सिटी इंटिमेशन स्लिप सुद्धा डाउनलोड करता येणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने या आठवड्यामध्ये आपण या गोष्टी एक्सपेक्ट करू शकतो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे सीईटी आता खूप जवळ आली आहे आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इथे फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. तसेच तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे दिल्या जातील. परीक्षेसंदर्भात असणाऱ्या फुल सिलेबस नोट्स, शॉर्ट नोट्स तसेच लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन सुद्धा या बॅचमध्ये घेतली जाईल. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.